नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय पैसा झाला मोठा एबीपी माझावर. आजचा विषय अर्थातच आपण घेतलेला आहे तो म्हणजे शेअर मार्केटमधल्या घडामोडी. कारण शेअर मार्केटमध्ये पडझड पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने गुंतवणूकदार काहीसा संभ्रमात आहे. अनेक गोष्टी, अनेक घडामोडी घडतात आजूबाजूला आणि त्यामुळेच कदाचित शेअर मार्केटवर हा परिणाम होतोय का, येणाऱ्या काळामध्ये काय चित्र असू शकतं, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. निखिल नाईक सर आपल्यासोबत आहेत, आपले गुंतवणूक सल्लागार. या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या घडामोडींचा परामर्श, आढावा आपल्याला घ्यायचा आहे या एपिसोडमध्ये. आणि पुढे वाटचाल करताना मग गुंतवणूकदारांनी हा संभ्रम त्यांच्या मनातला दूर करण्याच्या दृष्टीने कशी पावलं टाकायची आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. निखिल नाईक सरांचं स्वागत. निखिल सर, जसं आपण बोलतोय बजेट नंतर जवळपास आता 3 आठवडे उलटून गेलेत. आज 20 फेब्रुवारी आहे आणि गेल्या जवळपास 20 दिवसांमध्ये, म्हणजे आपण मुद्द्यांना तर सुरुवात करूयाच, पण बजेट नंतरच्या या शेअर मार्केटच्या घडामोडींकडे तुम्ही एक गुंतवणूक सल्लागार म्हणून कसं बघताय? कसे होते हे 20 दिवस बजेट नंतरचे शेअर मार्केटसाठी? अश्विन, गेली 3 वर्ष मार्केट सातत्याने वरती जात होती जागतिक बाजारपेठेत. भारतामध्ये साधारणतः गेल्या 3 वर्षातले रिटर्न 10-12% इयरलीच्या आसपास आले लार्ज कॅपचे. आणि गेल्या महिन्याभरात आपण बघतो की फार मोठ्या घडामोडी होत आहेत. कुठेतरी असं वाटतंय की शेअर बाजार कारण शोधत होतं करेक्शनसाठी गेले काही दिवस. पण गेल्या 20 दिवसांच्या घडामोडीपेक्षा आपण बघितलं पाहिजे की ऑक्टोबर पासून परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर भारतीय बाजारपेठेत विक्री केलेली आहे. त्याचा नॉईज जो आहे मार्केटचा, तो गेल्या 20 दिवसात क्रिएट होताना आपल्याला दिसतोय. आणि मला असं वाटतं की म्हणजे बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आता आपण वॉरची स्थिती, मार्केट्स म्हणत होतं की जर बजेट चांगलं नसेल तर काय होणार. सो कुठे ना कुठेतरी मार्केट्सला विश्रांती हवी आहे, होती. काही स्टॉक्स मध्ये ते करेक्शन होताना आपण बघितलेलं आहे. पण त्या विश्रांतीसाठी कारण शोधत होतो. नॉईज खूप मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये दिसतोय. आपण बघूच की बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, जे फॅक्टर्स आहेत, ते लॉंग टर्म फॅक्टर्स बाजारावरती परिणाम करणारच आहेत. पण मग शॉर्ट टर्म मध्ये काय कारण द्यावं, तर कारण नेहमी फॉलो होतात. मार्केट्स आयदर वरती जातं किंवा खालती जातं आणि मग तज्ज्ञ मंडळी सगळे त्याची कारणं शोधत असतात. सो हे नॉर्मल कोर्समध्ये होत राहील असं मला वाटतं. बर, ठीक आहे. आपण मुद्द्यांना एक एक सुरुवात करूया आणि मग निखिल नाईक सरांकडनं त्याचं अनालिसिस घेऊया. पहिले मुद्दे कुठले आहेत आपण बघूया. दुसऱ्या आठवड्यात बाजारातील घसरण सुरूच. जसं आपण म्हणतोय की सलग दुसरा आठवडा बघतोय बाजारात घसरण आहे. 63 स्मॉल कॅप शेअर्स 10 ते 22% घसरलेले आहेत. निखिल नाईक सर, या 2 आठवड्यांचं अनालिसिस आणि आता स्मॉल कॅप शेअर्स बद्दल जी टक्केवारी आपल्या समोर आली ती काय म्हणाल? परत मी तेच म्हणेन की बाजार करेक्शन का होतंय, तर बाजारामध्ये गेले काही 2 वर्ष 3 वर्ष, म्हणजे आपण कोविडच्या काळानंतर जर बघितलं तर सातत्याने आपण बघत होतो स्टॉक्स वरती जात होते. छोटे गुंतवणूकदार शेअर बाजारात यायला बघत होते. गेल्या वर्षी पैसे बनवणं इतकं इझी झालं होतं, तर ते कुठेतरी थांबणं आवश्यक होतं. कुठेतरी प्रॉफिट बुकिंग म्हणा, कुठेतरी एक दुसरा मोठ्या प्रमाणावरचा जो आपण फरक बघितला की काय काय आयटी स्टॉक्स 3-3 पटीने 4-4 पटीने एका वर्षामध्ये वरती जाताना आपण बघितले होते. मग ते परत कुठेतरी करेक्शन होणं साहजिक होतं, स्वाभाविक होतं. स्मॉल कॅप्स मध्ये देखील झालं. पण मला असं वाटतं अजूनही पूर्णतः लॉंग टर्म जी तेजी आहे ती कुठेतरी त्यासाठी हे करेक्शन एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. खरंय खरंय. आपण पुढचे मुद्दे बघूया आणि मग पुढे जाऊया. पुढचे 2 मुद्दे कोणते आहेत ते पाहूया आता. रेपो दरात कोणताही बदल नाही. रेपो दर जैसे ते ठेवल्याने काहीसा दिलासा म्हणावा लागेल. निखिल नाईक सर, रेपो रेट आणि एकूणात ही सगळी सिच्युएशन आपण कशी बघायची आताच्या काळामध्ये, जेव्हा खास करून अशा पद्धतीने पडझडीबद्दल आपण बोलतोय, काय म्हणाल? अश्विन, ह्यात कसं होतं की US मध्ये व्याजदर फेड सारखं सांगते की आम्ही व्याजदर वाढवू म्हणून. आणि गेल्या काही दिवसात आपण बघितलं की त्यांच्याकडचा महागाईचा दर जो आहे हा गेल्या 40 वर्षातला सगळ्यात जास्त महागाईचा दर आहे. आणि व्याजदर वाढणं, कारण 2-1 वर्ष आपण 2-3 वर्ष बघतो की 10 वर्षाचा रेट जो होता तो 0% आला होता. मग तो वाढणं स्वाभाविक होतं. आणि आज देखील सारखं असं म्हटलं जातं की युएसने जर व्याजदर वाढवले तर आपलं काय होणार. तर त्या केसमध्ये
आपल्याला आपण बघतो आहोत की आपल्याकडे देखील एक अपेक्षा होती बाजाराला की आरबीआय व्याजदर वाढवेल. पण मला असं वाटतं की आपण थोडंसं म्हणजे महागाईच्या बाबतीत म्हणा किंवा व्याजदरांच्या बाबतीत देखील कन्झर्व्हेटिव्ह असल्यामुळे रेपो रेटमध्ये बदल न होणं मी जास्त सरप्राईज नाहीये सध्याच्या याच्यामध्ये. बर. कदाचित थोड्याफार प्रमाणात ही जर महागाई सातत्याने भारतात वाढत राहिली, तर कदाचित व्याजदरांमध्ये चेंजेस होणं सुरू होऊ शकेल. पण बाजाराला नक्कीच म्हणजे जसं आपण बजेटच्या वेळेला देखील म्हटलं होतं, की नो न्यूज इज गुड न्यूज फॉर स्टॉक मार्केट यावेळच्या शेअर बजेटमधनं. तसंच आरबीआय पॉलिसीमधनं देखील मला वाटतं, की त्यांना एक नो न्यूज इज अ गुड न्यूज असं मार्केटने त्याला संकेत दिले आहे. बर. इथून पुढे जाताना पुढचे काही मुद्दे देखील आपल्याला बघायचे आहेत. पुढचा मुद्दा आपण घेऊया आणि मग सरांचं त्याच्यावरचं विश्लेषण घेऊया. भारतामध्ये 5 कोटी SIP खाती आहेत AMFIनी अशी माहिती समोर आणलेली आहे. जानेवारी 2022 मध्ये म्युच्युअल फंडात 11 लाख नवे गुंतवणूकदार आले. निखिल नाईक सर, एकीकडे आपण पडझडीबद्दल बोलतोय, तुम्ही काही गोष्टी सांगितल्या ज्याच्यामध्ये अर्थातच घसरण, दुसऱ्या आठवड्यातली घसरण, मग स्मॉल कॅप शेअर्स हे सगळं होतं आणि ही आकडेवारी दुसरीकडे. या दोन गोष्टींकडे बघताना पुढची वाटचाल कशी असेल? नाही, अश्विन, हे नेहमीच होतं की गुंतवणूकदार हे गेल्या वर्षभराचा 2 वर्षाचा परतावा बघून गुंतवणुकीकडे बरोबर. वळताना दिसतात. आणि आपण बघितलं गेल्या काही याच्यामध्ये की कित्येक करोडो गुंतवणूकदारांनी नवीन डीमॅट अकाउंट्स उघडली आहेत गेल्या वर्ष हो. दीड वर्षामध्ये. बरोबर. आणि त्या दृष्टीने जर चा जो असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडचा जो डेटा आहे तो सांगतोय की नवीन गुंतवणूकदार 11 लाख आले एका महिन्यामध्ये. तर मला असं वाटतं की ह्याला 2 कारण आहेत. एक, पास्ट रिटर्न्स, आणि दुसरं जे आपण बघतो आहोत की फायनान्शियलायझेशन ऑफ सेव्हिंग्स किंवा फायनान्शियल, म्हणजे आपण पूर्वी कसं असतं की जेव्हा सेव्ह करायचं तर घर घ्यायचं, सेव्ह करायचं तर सोनं घ्यायचं. हो. आता ते थोडंसं कुठेतरी चेंज होताना आपल्याला दिसतंय की सेव्ह करायचंय तर मी शेअर बाजारात करू शकतो, म्युच्युअल फंडमध्ये करू शकतो. ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरं आपण बघितलं की ऑक्टोबर पासून जी सातत्याने परदेशी गुंतवणूकदारांची विक्री जी चालू होती ती फार मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंड्स आणि डोमेस्टिक, म्हणजे जे आपले रिटेल घरगुती इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी ती म्हणजे ते विकत होते परदेशी गुंतवणूकदार आणि आपण विकत घेत होतो, अशी परिस्थिती होती. आणि त्याला SIP अकाउंट्स, म्हणजे 5 कोटी SIP जी खाती आहेत, जे दर महिन्याला पैसे सेव्ह करता आहेत, ते देखील एक कारणीभूत होती असं मला वाटतं. मात्र माझं एकच काळजी म्हणा किंवा एकच सांगणं नेहमी असतं गुंतवणूकदारांना की एक वर्षाचे रिटर्न्स बघू नका. दुसरं, जेव्हा तुम्ही SIP करत आहात ते पुढची 10 वर्षासाठी, 12 वर्षासाठी करत आहात, ह्याचं भान ठेवा, हा फोकस ठेवा. कारण कंपाऊंडिंग जे आहे, गुंतवणुकीचं जे चक्रव्याढ व्याजाचं जे मॅजिक आहे, बरोबर. ते जास्त वेळ दिल्यामुळेच आपल्याला गुंतवणुकीला जास्त वेळ देणं खूप आवश्यक असतं. खरंय खरंय. आणि त्याच्यामुळे जसं सर म्हणतात की लॉंग टर्म, दूरदृष्टी ठेवून किंवा दीर्घकालीन विचार करून या सगळ्या गोष्टींचा आपल्याला जो आहे तो विचार करून पावलं टाकावी लागणार आहेत. इकडे एक छोटासा ब्रेक घेतोय आपण पैसा झाला मोठ्यामध्ये. आणखी काही मुद्दे आहेत, कारण क्रिप्टो करन्सीचा महत्त्वाचा मुद्दा आलेला होता बजेटमध्ये. त्याच्यानंतर आणखी काही मुद्दे, जसं आंतरराष्ट्रीय काही घडामोडी घडत आहेत ज्याचीही कदाचित पडसाद आपल्याला शेअर मार्केटमध्ये बघायला मिळतात. आपला विषय सुरू आहे तो म्हणजे शेअर मार्केटमध्ये ज्या पद्धतीने चढ उतार होत आहे आणि त्याच्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहे. त्या संभ्रमामधनं त्याला आपल्याला बाहेर काढण्याचा त्याचा प्रयत्न आपल्याला जो सुरू आहे. आणि आपल्या सोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. आपण पुढच्या मुद्द्यावर जाणार आहोत. निखिल नाईक सर, ज्या आंतरराष्ट्रीय मुद्द्याबद्दल किंवा ज्या घडामोडीबद्दल खूप चर्चा होते तो अर्थातच रशिया आणि युक्रेन यांच्यामधला तणाव. आणि सध्याची स्थिती अशी आहे की हालचालींनी वेग घेतलेला आहे. फौजा काय म्हणून आपण पुढे जात आहेत, अशा बैठकांच्या सत्राच्या बातम्या येत आहेत. तर या पार्श्वभूमीवर सध्याची जी स्थिती आहे तर ते आपण आधी मुद्दा बघूया आणि मग पुढे सरांचं अनालिसिस घेऊया त्याच्यावर. यामधला मुद्दा बघूया आपण. रशिया युक्रेन युद्धाचे ढग मग बाजारावरही आहेत का? सध्याची तशी स्थिती पाहायला मिळते का? रशियन सैन्य हल्ल्याच्या पवित्र्यात असल्यानं धास्ती, कारण तशी 2 दिवस बातम्या येत आहेत की रशियन सैन्य आता कुठल्याही क्षणी आक्रमण करेल कदाचित, अशाही चर्चा आहेत, अशाही बैठका होत आहेत. तर आपण निखिल नाईक सरांना विचारूया. निखिल नाईक सर, हे टेन्शन एकीकडे आपण बघतोय आंतरराष्ट्रीय 2 ठिकाणी देशांमधलं हे, आणि दुसरीकडे आता शेअर मार्केटमध्ये याचे पडसाद, तुम्ही कसं बघताय हे कनेक्शन? अगदी मजेशीर गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा
आपण बघितलं की जेव्हा कोरोना होता तेव्हा सगळे तज्ञ जे असतात ते शेअर बाजारातले एपिडेमियोलॉजिस्ट बनतात. मग नंतर आता सगळे मग बजेटच्या आधी सगळे बजेटवरचे एक्सपर्ट्सचे कमेंट्स देऊन मार्केटला कसं रिलेट करता येईल ते करायला बघतात. हो. आता वॉर एक सिच्युएशन आली आहे तर वॉर एक्सपर्ट्स होतात. पण मला असं ह्यामध्ये अगदी सोपं असं वाटतं की ह्यामध्ये नॉईज खूप आहे. वॉर जी आहे ही तात्कालिक अशी रिस्क उभी आहे. ऑफकोर्स काय होईल आपल्याला बघावं लागेल. खरंय. पण ॲट द सेम टाईम त्याच्याहून जास्त जी मोठा इम्पॉर्टंट लाँग टर्मची जी गोष्ट आहे, ती म्हणजे गेल्या 3 वर्षात यूएस बाजार सातत्याने वाढत आलाय. यूएस बाजारामध्ये महागाई वाढत आलेली आहे आणि त्याचा परिणाम ओव्हरऑल कसा होईल हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. कारण यूएस ही एक सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे, सगळ्यात मोठं मार्केट आहे जगातलं आणि त्याचा काही ना काही प्रमाणात परिणाम का होईना हा भारतावरती देखील होऊ शकतो. सो वॉर जर उद्या समजा युद्धाचं काही झालं तर ऑफकोर्स मार्केट्सला आपल्याला परिणाम होताना थोड्या काळासाठी दिसेल. पण एक लक्षात घेतलं पाहिजे अश्विन, की कच्च्या तेलाचे भाव त्या आधीपासून वाढत होते. म्हणजे आता आपण बघितलं की युद्ध परिस्थितीमध्ये कच्च्या तेलाचे भाव अचानक वाढले, पण त्याच्या आधी देखील वाढत होते. त्याच्या आधी देखील स्टील प्राइसेस, कमोडिटी प्राइसेस वाढत होत्या आणि त्याचं कारण म्हणजे एक सप्लाय मुबलक प्रमाणात नव्हता बऱ्याचशा कमोडिटीचा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कुठेतरी ग्लोबल बाजारामध्ये ग्लोबल बाजारपेठ ह्याची ग्रोथ परत सुरू झाली आहे. म्हणजे बिझनेसेस परत बॅक टू नॉर्मल यायला लागलेत. गेल्या एका कार्यक्रमात आपण म्हटलं की झूम आणि ह्याचे सगळ्यांचे स्टॉक्स 25% वरती येऊन ठेपलेत. 75% करेक्शन झालं. याचा अर्थ मार्केट्सना कुठेतरी दिसतंय की हे जे आयटी ऑनलाईन सर्व्हिसेसचे जे काही ट्रेड होता गेल्या 2 वर्षातला, हा संपून आता रिअल बिझनेसेसकडे परत बाजार वळेल. रिअल बिझनेस म्हणजे ग्राउंडवरचे जे बिझनेसेस आहेत त्याच्यावरती वळेल. सो तो मोठा एक ट्रेंड आपण बघणं आवश्यक आहे. खरंय खरंय. आणि याच्यामध्ये एक बातमी येते, फक्त तेवढी मी सांगतो. रशिया आणि युक्रेनच्या अनुषंगाने एक बातमी अशी आलेली आहे की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जे झेलेन्स्की त्यांनी आता रशियन राष्ट्राध्यक्षांना पुन्हा एकदा चर्चेचा प्रस्ताव दिला. त्यामुळे एकीकडे या युद्ध किंवा सैन्याच्या पुढे जाण्याच्या हालचालींच्या बातम्या येत असणं आणि दुसरीकडे हा चर्चेमधून मग मध्यम मार्ग निघतोय का तेही आपल्याला, जसं निखिल नाईक सर म्हणतात की अजून आता काहीच सांगू शकत नाही. बघूया, येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल. तर ही एक त्यातली फक्त अपडेट आहे की सध्या चर्चेचा प्रस्ताव पुन्हा एकदा रशियन राष्ट्राध्यक्षांना, राष्ट्रप्रमुखांना देण्यात आलाय. पुढे जाऊया, पुढचा मुद्दा बघूया क्रिप्टो करन्सी संदर्भातला. आपण बघूया. क्रिप्टोकरन्सीचं कोणतेही मूलभूत मूल्य नसतं, आरबीआय गव्हर्नरनी असं म्हटलेलं होतं. मोठा कर लावत क्रिप्टोपासून दूर ठेवण्यासाठी केंद्रानेही पावलं उचललेली होती. निखिल नाईक सर, सध्याच्या घडीला क्रिप्टो करन्सी बद्दल केंद्राचा स्टँड तुम्हाला क्लिअर दिसतोय? कारण ज्या पद्धतीने मोठा टॅक्स लावण्यात आला आणि आता आरबीआय गव्हर्नरनी अशा पद्धतीने वक्तव्य करणं किंवा त्यांच्याकडून अशा प्रकारे संकेत मिळणं, काय म्हणाल तुम्ही? सो आपण देखील सातत्याने सांगत होतो क्रिप्टो करन्सी पासून दूर राहण्यासाठी किंवा क्रिप्टो करन्सी हे फर्स्ट चॉईस नाहीये इन्व्हेस्टमेंट. फर्स्ट चॉईस कधीच नाहीये. नेहमी आपण लक्षात घेतलं पाहिजे हा ऑल्टरनेट इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपल्या गुंतवणुकीच्या 5% 2% तुम्ही केवळ गुंतवू शकता. सो आणि ह्याचं जे अंडरलाईंग ऍसेट नाहीये हे देखील आरबीआयने सांगितलंय. ऑफकोर्स आता त्याला जे काउंटर आर्ग्युमेंट अशी असू शकते की जागतिक बँकांना क्रिप्टो करन्सी नकोय कारण त्यांना त्यांची पॉवर कमी होईल अशी भीती आहे, अशी आर्ग्युमेंट कोणी करू शकतं. पण खरंय खरंय खरं सर. अगदी काही शेवटची सेकंद उरलेले आहेत. एक शेवटचा मुद्दा आपण घेऊया, तो म्हणजे आहे LICच्या IPO संदर्भातला. कारण त्याचे खूप उत्कंठा आहे गेल्या काही दिवसांमध्ये. ज्या पद्धतीने बातम्या आहेत त्यात फादर ऑफ IPO म्हणून त्याचं वर्णन केलं जात आहे. मार्चमध्ये LICच्या IPOची मोठी प्रतीक्षा आहे. मार्चमध्ये येईल असे संकेत देण्यात आलेले आहेत. 7.5 ते 10 लाख गुंतवणूकदार IPO साठी येण्याची अपेक्षा आहे. हा IPO आणि शेअर मार्केटमधलं वातावरण, तुम्ही हे नातं कसं बघताय निखिल नाईक सर? अश्विन, 7.5 ते 10 दशलक्ष गुंतवणूकदार येऊ शकतील. म्हणजे ऍक्च्युली 75 लाखाहून जास्त किंवा 1 करोडच्या आसपास देखील गुंतवणूकदार अप्लाय करू शकतील या IPO साठी. आणि अगेन मी असं म्हणेन की एक मोठं पाऊल आहे. मोठा IPO जेव्हा जेव्हा बाजारात येतो तेव्हा बरीचशी लिक्विडिटी, बरेचसे पैसे त्या IPO कडे देखील वळताना दिसतात आणि कधी कधी शॉर्ट टर्म मध्ये मार्केट करेक्शन देखील आपण बघितलेले आहे मोठ्या IPO नंतर. तर आपल्याला बघावं लागेल की IPO काय लेवलला प्राइस होतोय, कशा प्रकारे त्याला प्रतिसाद मिळतोय आणि मग येत्या काळात आपण त्यावरती कमेंट करू शकू. मात्र जाता जाता मी तुला म्हणजे मला एकच मुद्दा, 2 मुद्दे मांडावेसे वाटतात की गेल्या 2 महिन्यात
खूप मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी नक्कीच. 3-4 गोष्टी भारतासाठी अत्यंत चांगल्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे एक्सपोर्ट्स वाढतायत. दुसरं म्हणजे जे व्याजदर स्थिर आहेत आणि घरांची जी मागणी वाढते. कारण हाऊसिंग हे एक डिपार्टमेंट 80 नक्कीच सेक्टर्सना नक्कीच प्रोव्हाइड करतं सर्व्हिस. खरंय. सो मला असं वाटतं की लाँग टर्म मध्ये गुंतवणूकदारांनी संभ्रमात राहण्याची गरज नाही. खरंय खरंय आणि त्याच्यामुळे जसं तुम्ही सांगता की येणारा काळ नक्कीच एक चांगली आशा घेऊन येईल. धन्यवाद निखिल नाईक सर या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.